तू आता तिखट मीठ लावून माझे दोष आणखीन प्रॉमिनंट करून सांगू नकोस. एकही शब्द मी पदरचा वापरलेला नाहीये. कौशिक साहेब जे म्हणाले तेच मी तुला सांगतोय. शब्दन शब्द खराय मला. अरे पण मला कळल्या मी लगेच धावपळ करत आले ना इथे नचिकेत. हो पण हॉस्पिटल पर्यंत नाही गेलीस तू. अरे कशी जाऊ मी? पायाने. मी जेव्हा इथे आले ना तेव्हा माझं सगळं घर उसकडून ठेवलेलं होतं. मध्यरात्री कधीतरी फोन करून मी अनुष्का आणि निशांतला बोलवून घेतलं की येऊन मला घेऊन जा, मी एकटी नाही येऊ शकत. आई बाबा गेले जया काकाकडे, तनूला भेटले नव्हते मी इतक्या दिवसात, त्याला आधी जाऊन भेटले. मी कशी जाणार होते मी? गेली नाहीस म्हणून कौशिक साहेब बरे व्हायचे थांबले नाहीस. बरे झाले ते. चिकेत तू माझं आणखीन डोकं फिरवू नकोस आता. तुला असं तर वाटलं नाही ना की तू कौशिक साहेबांना हॉस्पिटलमध्ये बघायला जाशील तेव्हा रघुची माणसं वाटेत दबा धरून बसली असतील तुला गोळी मारण्यासाठी? असं नाही ना वाटलं तुला? असं जर मला वाटलं असतं ना तर मी इथेही आले नसते. इथेच असं नाही, मी तिथून बाहेरच पडले नसते, मी तिथेच लपून बसले असते. पण मी कौशिक सरांना भेटायला जाणार आहे. एकंदरीत हा रघु चिलीम जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत मला सुखाने जगू देणार नाही. मी सुखाने जगणार आहे. काय विचार काय तुझा? कळेल तुला लवकरच. चला मोरे. थँक्स. कधी आलीस? झाले 2-4 दिवस. सॉरी सर, मी लगेच येणार होते भेटायला पण मग. इट्स ओके. एवढा धोका पत्करून तू मुंबईत आलीस हेच खूप झालं. सर हे सगळं ऐकल्यानंतर मी कशी थांबून राहू शकले असते तिकडे? तू बँगलोरला गेली होतीस ना? हो. मला वाटलं होतं मी काही वाचत नाही आता यातून. असं नका म्हणू सर. हो म्हणजे पहिलं ऑपरेशन यशस्वी झालं पण आपल्या हृदयाजवळ अजून एक गोळी शिल्लक आहे हे ऐकल्यावर मी तर आशाच सोडली होती. तू नर्सला बोलवतेस जरा? सर तुम्हाला काही हवंय का? पाणी हवंय मला. एक मिनिट.
सर तुम्हाला बरं वाटत नसेल तर त्रास करून घेऊ नका, तुम्ही बोलू नका. नाही, मला बोलू दे. पुन्हा संधी मिळेल न मिळेल. सर असं प्लीज नका म्हणू. तुमची दोन्ही ऑपरेशन्स पूर्णपणे सक्सेसफुल झाली आहेत, तुम्ही आता अगदी बरे होणार आहात. मी तुझ्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही सुरुवातीला. वेळीच पोलिसांकडे गेलो असतो तर कदाचित. सर तुम्ही प्लीज बोलू नका, मी नंतर परत येते. नाही, तू जाऊ नकोस प्लीज. थोडा वेळ थांब प्लीज. ओके ठीक आहे, मी थांबते, पण तुम्ही बोलू नका सर, तुम्हाला त्रास होतोय. यातून बरा झाल्यावर मी पहिली गोष्ट काय करणार आहे माहिती आहे? काय? मी तुझी ट्रान्सफर करणार आहे परत न्यूज सेक्शनला. काय कुणाला करायचं असेल ना ते करू देत. मी त्यावेळीच फर्म स्टँड घ्यायला हवा होता तुझ्या बाजूला. जाऊ देत ना सर, कशाला आता त्या जुन्या गोष्टी उगाळत बसायच्या. नाही आकांक्षा, तुझ्यावर अन्याय झाला खूप माझ्याकडून. तू माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला होतास. मी मात्र स्वतःचाच विचार केला त्यावेळी. शक्य असेल तर मला माफ कर. आय एम सॉरी, व्हेरी सॉरी. सर नका ना बोलू तुम्ही असे. जे काही झालंय ते आपण विसरून जाऊया. आधी तुम्ही बरे व्हा, मग सगळं पूर्वीसारखं होईल, व्यवस्थित होईल. आपल्या हातात आता काही पुरावा राहिलेला नाहीये. काय करणार होता आपण आता? हो सर, आपण काहीच करू शकत नाही. मे आय कमिंग सर? या 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 बसा बसा. थँक्यू सर. काय घेणार, थंड का गरम, का काही खायला मागू तुम्हाला? नाही सर, जेवण झालंय आमचं. अरे वा, कसं काय बरं जमतं तुम्हाला? नाही म्हणजे जरा मलाही शिकवा ना. काय सर? हेच, दिलेल्या जबाबदारीत जराही यश मिळालेलं नसताना रोज वेळच्या वेळी जेवण खाण कसं काय बुवा सुचतं? मी तर घास हातात घेतला की डोकं फिरायला लागतं माझं. सॉरी सर, म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं. गबसामाने, मगाशी कमिशनर साहेबांचा फोन होता. रेकॉर्ड करून तुम्हाला ऐकवायला पाहिजे होता. म्हणजे अन्न पाणीच काय, श्वास सुद्धा घ्यायला सुचलं नसतं तुम्हाला. सॉरी सर, पण तुम्ही नक्की कुठल्या केसबद्दल बोलताय हे कळत नाहीये. मी म्हणजे आता 3-4 केस पेंडिंग आहेत म्हणून. माझ्या दृष्टीनं या जगामध्ये फक्त एकच केस ओपन आहे, रघु चिलीमची. ओके सर, पण आम्ही सगळी फिल्डिंग लावली. उपयोग काय त्याचा? हा, काय उपयोग त्याचा? अरे एका चॅनलच्या इन्चार्ज वरती दिवसा ढवळ्या गोळीबार होतो आणि तो मरायला टेकतो आणि तुम्ही फिल्डिंग लावत बसलाय. पण सर यात कौशिकची पण थोडीफार चूक आहे. वा, छान. म्हणजे एवढं सगळं होऊन तोंड वर करून तुम्ही दुसऱ्याची चूक काढताय. अरे तुमच्या लक्षात कसं येत नाही? त्याला जर काही झालं ना, अख्खा मीडिया विरोधात जाईल आपला. अरे टीव्ही, प्रेस या सगळ्यांना किती जपावं लागतं हे काही शिकवायला पाहिजे का? आणि तुमच्या ह्या वयामध्ये. सर, पण ती लोक डायरेक्ट कौशिकला गोळ्या घालतील असं आम्हाला वाटलं नव्हतं. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती जग चालत नाही चोरघडे. सॉरी सर. सॉरी बिरी काही नाही. काय वाटेल ते करा, पाहिजेल तो मार्ग हाताळा. मी तुम्हाला विचारणार नाही. मला फक्त रिझल्ट हवाय. रघु चिलीम पाहिजे मला, समजलं? आणि तो सुद्धा जिवंत. इज दॅट क्लिअर? येस सर. चोरघडे, माने हा शेवटचा चान्स आहे तुम्हाला आणि मला सुद्धा. लवकरच काही घडलं नाही ना तर या खुर्चीत दुसराच कोणीतरी असेल. घाबरू नका, तुम्हाला ते दृश्य पाहायला लागणार नाही, कारण तुमची सुद्धा ट्रान्सफर झालेली असेल. कुठे होईल याचा अंदाज आहे ना तुम्हाला? सर, यावेळी आम्ही रघुला नक्की पकडू. सर, आम्ही आमच्या खबऱ्यांना दुप्पट बक्षिसाचा आमिष दाखवला. ते नक्की काहीतरी टीप देतील. सर, एक चान्स द्या सर. चला चला निघा आता. 2 मिनिटं सुद्धा खूप जास्त होतात. जस्ट गेट गोईंग. ओके? येस सर. हां हां, परत पाठवल्यात ना कॅसेट, त्यामध्ये साऊंड क्वालिटी चांगली नाही आहे. आम्हाला आमच्या प्रोग्रामची क्वालिटी चांगली ठेवायला नको का? मग चेक करा काय ते. हां
नचिकेत, काय? मी धनाजीला उद्याची सगळी कामं सांगून ठेवलीत, पण त्याला काहीही प्रॉब्लेम आला तर तू त्याला मदत करशील ना? हो, आता पण कृषी दर्शन बद्दल मला काही करायला सांगू नको, मला त्यातलं काहीही कळत नाही. अरे टेक्निकल प्रॉब्लेम काही आला तर तू सांगू शकशील की नाही? हो सांग. पण तू कुठे चाललीस एवढ्या घाईने? मी आले, जरा बाहेर जाऊन येते. कौशिक साहेबांना बघायला चाललीस हॉस्पिटलमध्ये? हो. तू येतोस का असं विचारलं सुद्धा नाहीस मला तू. हो, पण इथे कोणीतरी थांबायला हवं ना, म्हणून. ठीक आहे थांबतो मी. हल्ली मी काय करायचं हे तू परस्पर ठरवायला लागलीस. काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? मी नको का जाऊ? तू जाऊ नकोस असं सांगणारं मी कोण आहे? अरे असं नाही नचिकेत, सुरुवातीला सगळी धावपळ तुम्हालाच करावी लागली ना. तू तर दिवस रात्र बसून होतास हॉस्पिटलमध्ये. त्यावेळी माझी काहीच मदत होऊ शकली की नाही तुम्हाला, म्हणून मी असा विचार केला की निदान आता तरी. बरोबर अगदी बरोबर आहे. एरवी तसा काही प्रॉब्लेम नसता रे आला, पण त्यांच्या घरचं असंही तिथे कोणी नसतं ना. हो, मी खूप डिस्टर्ब झाले रे त्यांच्या बायको आणि मुलीबद्दल ऐकून. खूपच प्रॉब्लेम आहे ना त्यांच्या घरचा. हो, आणि यांच्या वागण्यावरून कधी वाटलं नाही ना तसं. काय? नाही म्हणजे इतके दुःखात असतील ते असं कधी वाटलं नाही रे मला. इतका मनमिळाऊ आणि प्रसन्न स्वभावाचा माणूस आहे हा. फारच. केवढा मोठा माणूस, केवढ्या मोठ्या पोस्टवरचा माणूस, पण हाताखालच्या लोकांनाही किती आपुलकीने वागवतो. पण माझ्याशी तर एखादी छोटीशी गोष्टही मी जरा बरी केली ना तरी खूप कौतुक करायचं माझं, अप्रिशिएट करायचं लगेच. अगं ते गेल्यासारखं काय बोलतेस? ते असे करायचे, ते असे होते, अजून आहेत ते. त्यांनी माझी कृषी दर्शनला ट्रान्सफर केली ना तेव्हा किती घालून पाडून बोललास तू नचिकेत मला. म्हणजे दुःख मलाही झालं होतं, वाईट मलाही वाटलं होतं, पण मी नाही कधी बोलून दाखवलं त्यांना. ते आपणहूनच म्हणाले मला, आकांक्षा तुझी नक्की ट्रान्सफर करीन मी न्यूज सेक्शनला परत. नुसतं म्हणाले, ट्रान्सफर होईल तेव्हा बघू. तुला ना नचिकेत एकदा एखादा माणूस आवडला नाही ना की त्याच्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच दिसतं. आणि तू एकदा आंधळ व्हायचं ठरवलंस ना तरी तू खड्ड्यात पडलीस तरी तुला पटत नाही. काहीतरी बोलू नकोस. पटत नाही काय? मला पटत नसताना तुझ्या सांगण्यावरून मी इतके दिवस कौशिक सरांवर संशय घेत होते. त्यांनी माझ्यासाठी खूप केलंय रे, याचा सुद्धा विसर पडला मला. पण आता नाही. आज माझ्यासाठी त्यांना स्वतःचं आयुष्य स्टेकला लावावं लागलंय. तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठीच. मीच जबाबदार आहे त्या फेरीवाल्यांच्या स्टोरीला. मला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी मला इथून पहिल्यांदा बाहेर काढलं आणि सगळ्या कॅसेट स्वतःकडे घेतल्या. माझ्यासाठीच. त्यामुळेच आज हे सगळं त्यांना. तू माझं ऐकणार नाहीयेस माहितीये मला. तू एकदा जायचं ठरवलंयस ना म्हणजे जाणारच. पण तनूला इकडनं जायचं नाही ग आत्ता, म्हणून म्हणतीये. अनुष्का, आईकडून तनूला घेऊन जायचं असलं तरी हेच सगळं ऐकावं लागतं मला. सवयच झाली आता मला त्याची. तरी तिकडे ॲडिशनल आईची रडारड सुद्धा असते.
मला आणि मोनीला सुद्धा त्याचा लळा लागलाय ग. अगदी लाडोबा आहे. आणि मला सुद्धा त्याचे सगळे लाड पुरवायला आवडतं बघ. हो, पण त्याचे लाड पुरवणं मला यापुढे जमणार नाही अनु. म्हणून नेते मी आत्ता त्याला. आता तरी कळलं का? आई 2-3 दिवस इथे राहू दे ना मावशी, त्याला अजून 2-3 दिवस. थोड्या दिवसांनी परत आणि ना. बरं, तुमच्या दोघांच्या जेवायचं काय आहे? अजून काही विचार नाही केला, बघू घरी गेल्यावर ठरवीन. त्याची सवय झाली आता. हे बाई, आता ना तुझ्या त्या सवयीचं कौतुक बास झालंय. मी दोघांना डबा देते. बघतेस काय अशी? तुझीच बहीण आहे मी, तेवढीच हट्टी आहे. चला लाडोबा, बूट घालून तयार व्हा. आई मी आधीच घातलेस? अरे वा, शाबास. मग काय, मावशी डबा देणार आहे आज. मजा आहे म्हणजे. आई मला मावशी रोज शाळेत जाताना डबा द्यायची. रोज नवे पदार्थ. आणि रोज आम्ही रात्री जेवायला बाहेरच जायचो. अच्छा, म्हणून अजून 2 दिवस इथे राहायचंय का? काय सांगतोय का? काही नाही, मावशीचं कौतुक चाललंय. चल येते मी आता. येते मी काय? रामदास येतोय तुला सोडायला. हा घे डबा घे. हळू रे. बस का फास्ट गाडी चालवतो. बघितलंस, झाली सवय याला. पण आता आपल्या घरी गेल्यावर रोजच्या सारखं आई प्रताप काका आहे? प्रताप काका आहेतच. हे बॉडीगार्डचं प्रकरण केव्हा संपणार आहे? काय माहित, बघू. संपेल तेव्हा संपेल. चला दप्तर घ्या. हे नाही आळशी. चल अनुष्का, येते मी. टेक केअर. हा बघलंस ना उसाची निगा कशी राहते तुझी. हा कळला ना तुला आता. आणि हे बघ, त्यातच तू पंपाचा क्लोज हा तोच वापर. कोणा काही कळतं नाही रे, सांगितलं तेवढा कर. अरे कोल्हापूरचं नागपूरचं पंप काय वेगळं असतं लो. माका शिकवताना सांगितलं तेवढा कर. कळला? हा मॅडम तुम्ही? का हो, असे काय भूत बघितल्यासारखे बघताय माझ्याकडे? नाही, बसा ना मॅडम. काय परशुराम, काय म्हणताय धनाजी? कसं चाललंय आपलं कृषी दर्शन? चाललो हा, कसा बसू चाललो. पाहिलंय मी कसं बस चाललंय ते, बघितलंय मी. रोजचे रोज एपिसोड बघत होते मी. रिपीट टेलिकास्ट सुद्धा चुकवला नाही. हा मग नाही, म्हणजे एवढं काही चांगले नव्हते मॅडम ते. नाही हो, चांगल्या वाईटाचा प्रश्न नाहीये. मला वेळ जात नव्हता, माझा उद्योगच नव्हता ना दुसरा काही तिकडे गोव्यात. म्हणून मग सगळ्या टेलिव्हिजन सिरियल्स पाहण्याचा सपाटा लावला होता मी. दुसरं काय करणार. एनिवे, मग काय सध्या इन्चार्ज कोण आहे? मी यातच आहे. तुम्ही? अरे वा. म्हणजे तुम्ही नव्हताच म्हणून तात्पुरती अरेंजमेंट केली होती मी. आता तुम्ही इलाच म्हणजे तुम्हीच इन्चार्ज, बरोबर ना? हो. घेते मी सध्या सगळी सूत्र हाती, पण आता थोडेच दिवस. म्हणजे काय, परत जायला नको न्यूज सेक्शनला? अहो मॅडम, पण तुम्ही गेल्यानंतर आपल्या कृषी दर्शन कार्यक्रमाचं कसं होणार? सगळं होणार. न व्हायला काय झालंय? मी नसताना इतके दिवस जे चाललं होतं तेच पुढे चालू राहणार. सगळं व्यवस्थित चालू राहतो. तुम्ही असा किंवा नसा, कुणाला काहीही फरक पडत नाही. आपल्यालाच असं उगाचच वाटत राहतं की आपल्या विना सगळ्यांचं सगळं अडणार आहे. इतकी वर्ष न्यूज सेक्शन चालवलं मी. मला वाटलं होतं मी नसताना न्यूजचा दर्जा खालावणार. चॅनलकडे प्रेक्षकांची पत्र येणार, खूप बोंबाबोंब होणार. काही झालं नाही. कुणाच्या काही लक्षातही आलं नाही. कुणाला काहीही जाणवलं नाही. कुणाला काहीही फरक पडला नाही. नाही मॅडम, आमका फरक पडलो. हा पडलो की नाही? हा मग यांना सांग ना. हा मॅडम, म्हणजे तुम्हाला शेतीतलं तसं फारसं काही कळत नाही बघा, पण तुमच्यावर काम करताना लई मजा यायची. का हो धनाजी, असं का म्हणताय? नाही नाही, म्हणजे काय, तुम्ही बरोबर असताना सारखं असं वाटायचं की आपला कार्यक्रम अजून चांगला झाला पाहिजे. तुम्ही रवायचंच ना आमच्या बरोबर, बरोबर ना? यांना सांग ना. हा मॅडम, म्हणजे तुम्ही गेलात नंतर कौशिक साहेबांचं हे असं झालं.
मग नचिकेत साहेब सुद्धा हॉस्पिटलमध्ये आणि म्हणून मग म्हणून टायटल्स बदलून त्याच स्टोरीज परत दाखवायच्या. म्हणजे मॅडम तुमच्या लक्षात आलं ते? कुणाच्याही लक्षात येईल धनाजी. असो, चला आता मी आले ना, पुन्हा एकदा कामाला सुरुवात करूया. कृषी दर्शन या द्या, या आठवड्याचा लाईनअप द्या मला. मॅडम ही घेवा. बघू काय काय केलंय. ते बघा, हाय सरा.